विदर्भनंदन वृत्तपत्राचा पेपर आहे. पेपर सर्क्युलेट करून यांना द्या. म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल. वाचक आहे त्या लिहिता वाचता येते तुम्हाला लोकांना. तेच म्हटलं हे घ्या, हा वाचा, हा पेपर आहे, आमचा पेपर येत असतो. ठीक आहे, तेव्हा तुमच्या माहितीसाठी. तर आता ह्या गोष्टी आहे. आपण इथं ज्या प्रकारे जमलेलो आहोत, संघर्षी जीवन आहे. ठीक आहे, आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहोत. काही लोकांनी संघर्ष केला, यश मिळवला. ठीक आहे, काही लोक संघर्षरत आहेत, यश मिळवत आहेत. आपल्यामध्ये त्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गावागावात ह्या गोष्टी आहे आणि सुरुवात होते. आता आपण ज्या प्रकारे इथं जमलेले आहोत, तर आता मी माझ्या आया बहिणी ज्या इथं जमलेले आहे, आपण सगळ्या सुजाण आहे, सगळे इथले देशाचे नागरिक आहे आणि मतदाते आहे. तुम्ही लोक वर्ग, तुम्हाला आता आरक्षण आहे. देशामध्ये तुमचा खूप मोठा हिस्सा, खूप मोठा वाटा आहे. तुम्ही वाटेकरू आहात या सत्तेचे, ह्या भारत देशाचे. तुमच्या मतामुळे इथं कुठलीही सत्ता निवडणूक राबवल्या जाते आणि त्याचे तुम्ही वाटेकरी होऊन तुम्ही देशासाठी एक आपलं कोणता तरी प्रधानमंत्री निवडत असता किंवा मुख्यमंत्री निवडत असता किंवा ग्रामपंचायतच्या सरपंच निवडत असता, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडत असता. अशा प्रकारे तुम्ही जे कार्यप्रणाली आहे, निवडणूक तुम्ही निवडून देत असता आणि ते लोक निवडून जात असतात तुमच्या मतावर. त्यानंतर ज्या शासनाच्या योजना निर्माण होत असतात, त्या शासनाच्या योजना निर्माण झाल्यानंतर त्या तुम्हा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. परंतु त्या योजना कुठं कुठं पोहोचतात, कुठं कुठं पोहोचत नाही. कारण ज्यांचे लोक असतात, पॉलिटिशियन लोक, कोणी बीजेपीचा असते, कोणी शिवसेनेचा असते, कोणी काँग्रेसचा असते. आधी सुरुवातीपासून आपण लोक आहोत कोणत्या ना कोणत्या पक्षाचे. तर आपण त्या लोकांकडून आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कुठं कुठं आपल्याला मिळते, कुठं मिळत नाही, किंवा कुठं पैसे खर्च करावे लागते, कुठं करप्शन, म्हणजे कुठे जिथं 100 रुपये लागत नाही तिथं आपण 1,000 रुपये देऊन बुडतो. ठीक आहे, तेव्हा हे आपले कामं होत नाही, आपण विचारू शकतो. तर अशा वेळी आमचा संघटन तुमची मदत करते. ज्यावेळी तुम्हाला ह्या योजनांचा लाभ मिळवायचा आहे, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती प्रकारचे कामं चालत राहते, की महिलांसाठी किती अधिकार आहे, महिलांच्या कोणकोणत्या योजना आहेत, कौटुंबिक योजना कोणत्या आहेत, परिवारातील वृद्धापकाळ ज्या वृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी योजना कोणत्या आहेत, 60 वर्षावरील त्यांना कोणता लाभ शासन पुरवत आहे, ज्या अबला आहेत, परित्यक्ता आहेत, तर अशा महिलांसाठी सुद्धा शासनाच्या योजना आहेत. तर त्या योजना तुम्हा लोकांपर्यंत शासन पोहोचवत असतो, तुम्हाला त्याचा लाभ त्या ठिकाणावर मिळत असतो. तर असे कामं करा.